पेक्षा कमी पाणी घ्यायचं नाही, कारण त्याचं जे प्रमाण आहे ते मग नंतर चुकतं. त्यामुळे मी 1 लिटर पाणी बाजूला ठेवलं, पातेलं घासून स्वच्छ घेतलं, पळी म्हणजे जो चमचा आहे तो घासून स्वच्छ ठेवला आणि नंतर सगळं घासून स्वच्छ धुतल्यानंतर मी माझे हात सुमानियम पद्धतीनं धुणार आहे. यस यू यम यम ये लख आणि रास्ता जो यम आहे तो मंगळ. तर मी सगळीकडे साबण लावून घेतलेला आहे आणि चोळून घेतलेला आहे आणि माझे हात नळाखाली धुवून घेतलेले आहेत आणि मी हात माझे हवेला सुकवलेले आहेत आणि आता मी त्या भांड्याला हात लावू शकते. तर आता मी काय करणार आहे की जवळ माझ्यासोबत ज्या आहेत मॅडम दुसऱ्या, त्या मला काय करतील, ओआरएसचं पॉकेट फोडून देतील, कारण मी हात माझे धुतलेले आहेत म्हणून. तर ते जो पाकिट आहे ते पूर्णपणे कट करायचं. पॉकेट जे आहे ते पूर्णपणे कट केलेलं आहे मॅडम मी. पूर्णपणे कट केल्यानंतर पूर्ण पुडी पूर्ण हात धुवायच्या आधी फोडून कशामुळे घ्यायची ती सांगू शकते. काय आपल्याला मदतीला एकाला घ्यायचं फक्त. मी त्यांना काय करणार आहे, पूर्ण पुडी फोडणार आहे. आणि नसेल कोणी सोबत, कोणी नसेल तर त्यावेळेस काय करायचं, आपण फक्त कट करायचं आणि व्यवस्थित ठेवायचं. कोणी नसेल तर मग आता मॅडम आपल्याला मदतीनं त्यांच्या आपण काय केलं, एक पुडी जी आहे ती पूर्णपणे कट केली आणि अगोदर ओआरएसची पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. मॅडम टाकली? हो. मॅडमने टाकल्यानंतर मी जे हे 1 लिटर पाणी आहे, पूर्ण पुडी टाकल्यानंतर माझे हात स्वच्छ आहेत. आता मी 1 लिटर पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहे आणि 1 लिटर पाणी पूर्ण त्याच्यामध्ये ओतल्यानंतर आधी काय टाकले, मी पावडर टाकली. पण पावडर टाकताना काय पाहिले मॅडम, मी त्याच्यावरची एक्सपायरी काढली मॅडमनी. नंतर त्याच्यावरचं ते पाणी असं आपण पॉकेट पाहिलं, दाबून पाहिलं, त्यामध्ये गुठळ्या झाल्यात का, हां गुठळ्या झालेल्या नव्हत्या. एक्सपायरी पाहिली आणि नंतर ते पॉकेट खोलून टाकलं होतं. आता आम्ही काय केलं, पाणी 1 लिटर वतलेलं आहे आणि ते व्यवस्थित चमच्यामध्ये वळलेलं आहे आणि मी त्याची टेस्ट घेणार आहे. मग त्याची टेस्ट मला कशी लागणार आहे, मी लहान असताना खूप रडायची. रडल्यानंतर काय होतं, माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. ते पाणी कधीतरी माझ्या तोंडात जात होतं. त्या तोंडात गेल्यानंतर मला कळायचं कसे लागते ते अश्रू. त्या अश्रूची चव मला माहित आहे. त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, त्या अश्रूची चव जशी लागते तसं मला ओआरएसचं पाणी लागणार आहे का, मी त्याची टेस्ट कशीच आहे का, असं एकदा मी पाहणार आहे. मी पाणी घेतलेलं आहे आणि पाहिलंय तर मला टेस्ट त्या अश्रूंच्या टेस्ट सारखी लागलेली आहे. त्याच्यामुळे माझं ओआरएस एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे आता मी हे किती तास वापरणार आहे, 24 तास. म्हणजे आज मी 5 वाजता दुपारी ओआरएसचं द्रावण तयार केलेलं आहे. तर उद्या किती वाजेपर्यंत वापरणार, उद्या दुपारी